नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस माझ्या आयुष्यामध्ये खरंच खूप मोठा दिवस आहे, कारण आज मी माझ्या आईवडिलांसाठी कार घेतली. पुणे शहरामध्ये सध्या पावसाचं वातावरण असल्यामुळे आजूबाजूचा निसर्ग खरंच खूप सुंदर आहे. आज मी आईवडिलांना घेऊन डायरेक्ट शोरूममध्ये आलो. मित्रांनो, आईवडिलांचं पूर्ण आयुष्य हे शेती आणि कष्टामध्ये गेलं. त्यांच्या आयुष्यामध्ये हा दिवस मी आणू शकलो, त्याबद्दल परमेश्वराचे खूप धन्यवाद. या कारचे इंटिरियर आणि हे मॉडेल सर्वांना आवडले होते, त्यामुळे आम्ही ही कार घ्यायचं ठरवलं. डिलिव्हरीच्या दिवशी पूजेसाठी लागणारं सर्व सामान हे शोरूमतर्फे उपलब्ध करण्यात आलं होतं. कारची पूजा ही आईने केली. पाच टिंब आता घ्या ताटमध्ये. आता दिवा आहे. आज माझ्या मनामध्ये किती आनंद झालेला आहे हे शब्दामध्ये सांगणं खूप कठीण आहे मित्रांनो, कारण मी आईवडिलांना शेतामध्ये चप्पल न घालता, बूट न घालता काम करताना पाहिलेलं आहे. धनुष दे बाळा, तू पण दे सगळ्यांना. दादा काना दे. थँक्यू. बाकी त्यांना दिलं, तू घे ना. कारची की ही सर्वप्रथम वडिलांच्या हातात देण्यात आली आणि हा क्षण माझ्या मनामध्ये कायमचा रुजून गेला. आईवडिलांचे आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर त्या दोघांना मिठी मारली. हा क्षण खरंच खूप वेगळा होता, कारण आमच्या तिघांच्या डोळ्यात पण आनंद अश्रू आले.
गरिबी ही खूप वाईट असते मित्रांनो, आपल्याला सर्व काही शिकवते. तिच्याशी झुंज देत आपल्याला पुढे जावं लागतं. कदाचित गरिबी सोबत नसती तर आज आम्ही या जिद्दीने लढलो नसतो. Thank you. रियांश आणि शिल्पा गावी गेले होते, त्यामुळे ते दोघं आज उपस्थित नव्हते. केक कापून आम्ही हा दिवस सर्वांनी एकत्र सेलिब्रेट केला. त्यानंतर धनुषनी आजी आणि कारसोबत काही फोटोज घेतल्या. कारमध्ये प्रथम बसण्याचा मान हा आईवडिलांना देण्यात आला. त्यानंतर कारचे काही डॉक्युमेंट साईन झाल्याच्या नंतर संध्याकाळी 7 वाजता आम्ही शोरूममधनं घरी निघालो. नवीन कारमध्ये आईवडिलांना घेऊन घरी जाते वेळेस खरंच खूप छान वाटत होतं. घरी जाते वेळेस आईने मंदिरामध्ये थोडंसं थांबायला सांगितलं, त्यामुळे आम्ही मंदिरामध्ये थांबून देवाचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याच्या नंतर आम्ही घरी वापस निघालोत. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता आम्ही पुणे शहरामधनं गावी निघालो. आईवडिलांसोबतचा हा प्रवास खरंच खूप अविस्मरणीय होता. सकाळी 9 वाजता वाटेमध्ये आम्ही एका हॉटेलमध्ये थांबून सर्वांनी नाश्ता केला. आज आईचा उपवास होता, त्यामुळे आम्ही वाटेमध्ये थांबून काही फळं घेतली.
त्यानंतर आम्ही पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. पुणे शहरापासून आमचं गाव जवळपास 400 किलोमीटर आहे. गावाकडे येण्यासाठी 6 ते 7 तासाचा वेळ लागतो. सध्या सर्वत्र रोड कंडिशन चांगले असल्यामुळे गावाकडे जाणं हे सोपं झालेलं आहे. सध्या सर्वत्र पावसाचे दिवस असल्यामुळे वॉटर डॅम हे पाण्याने भरून वाहत होते. केंद्रेवाडी हे एक लातूर जिल्ह्यामध्ये छोटंसं गाव आहे आमचं. गावामध्ये खूप बदल झाला सध्या. गेल्या काही वर्षामध्ये नवीन पद्धतीने खूप बांधकाम झाली. गावाकडे आल्याच्या नंतर शिल्पाच्या आईवडिलांनी पण कारची पूजा केली. मी पण जाणार आहे. मी पण चालले तुझ्या मम्मी पप्पाला अगोदर. दीदी मी पण चालले. खाली लावायची दीदी. हे आहेत शिल्पाचे छोटे बंधू स्वप्नील आणि त्यांच्या मिसेस सायली. चला तर मित्रांनो, मग आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर अगोदरचे व्हिडिओज नक्की पहा. चला तर मग काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.